हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पोह्यांची चकली। चला मग रेसिपी सुरू करूया। 2 वाटी पोहे घेतले, 1 वाटी डाळ्या घेतल्या आहेत। आता ते मिक्सर मधून मस्त बारीक करून घेऊया आपण। जाड ठेवायचं नाहीये, बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक करून झाल्यानंतर ते चाळणीने गाळून घेऊया। गाळून झाल्यानंतर चाळणीत जे उरणार आहे त्याला पण आपण परत मिक्सर मधून वाटून घेऊया। त्याच्यानंतर 2 वाटी आपण याच्यात तांदळाचं पीठ टाकणार आहोत। ओवा घेतल्यात, ओवा थोड्या हातावर मळून घेऊया। त्याच्यानंतर आपण त्याच्यात तीळ टाकणार आहोत। तीळ नंतर आपण मसाले घेतलेत, लाल तिखट आहे, मीठ आहे, सेंदा मीठ, हिंग आहे, हळद आहे, धने पावडर आहे, ते आपण सगळं टाकलेलं आहे। आता आपण गरम तेल करून त्याच्यात टाकणार आहोत। सर्व एकत्र करून घेऊया आपण व्यवस्थित आणि नंतर थोडंसं पाणी टाकून थोडं थोडं मळून घेऊया। सॉफ्ट असा डो बनवायचा आहे आपल्याला। जसं लागेल तसं पाणी टाकून थोडंसं सॉफ्ट डो बनवून घेऊया। थोडंसं तेल टाकून घेऊया परातीत आणि त्याला परत एकदा थोडंसं असं मळून घेऊया। साचा घेतला आहे चकलींचा, त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे पीठ भरलेलं आहे। साचा आता व्यवस्थित लॉक करून घेऊया आणि चकली पाडायला सुरुवात करूया। चकल्या बिना तुटायच्या व्यवस्थित अशा गोल झालेल्या आहेत आणि आपण त्या तळून घेणार आहोत। आता ज्यांना उचलायला प्रॉब्लेम होत असेल तर ते अशा प्रकारे झाऱ्या असतो आपला, त्या झाऱ्यावर पण तुम्ही अशा प्रकारे चकली बनवू शकतात। ती डायरेक्ट तेलामध्ये सोडायला तुम्हाला इझी होते। अशा प्रकारे आपल्याला सोडता येते। मस्तपैकी कुरकुरीत अशा चकल्या आपल्या रेडी झाल्या आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।